जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला बीड नगर परे रेल्वेबाबत आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। नगर ते आष्टी या रेल्वे मार्गानंतर आता आष्टी ते अमळनेर या 30 किलोमीटर रेल्वे मार्गाचे कामकाज पूर्ण झाले असून या रेल्वे मार्गावर नुकतीच ताशी 110 किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी झाली आहे। तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात। चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। अहमदनगर ते आष्टीपर्यंत मागील वर्षी रेल्वे सेवा सुरू झाली होती। त्यानंतर आता आष्टीच्या पुढे 30 किलोमीटर म्हणजे आतापर्यंत एकूण अहमदनगरपासून अमळनेरपर्यंत एकूण 97 किलोमीटर रेल्वे मार्गाचे कामकाज पूर्ण झाले आहे। आता आष्टी, बावी, किन्ही आणि अमळनेर इथपर्यंत रेल्वे चाचणी यशस्वी घेण्यात आली असून अहमदनगर ते अमळनेर या रेल्वे मार्गावर मार्चपासून रेल्वे सेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे। आष्टी ते अमळनेर या 30 किलोमीटर रेल्वे मार्गाचे कामकाज पूर्ण झाल्यामुळे बीड जिल्हावासियांचे स्वप्न साकारताना दिसत आहे। आता अमळनेरपासून बीड हे अंतर केवळ 50 किलोमीटर राहिले असून हे काम देखील येत्या 1 ते 2 वर्षात पूर्ण करणं असल्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेकडून ठेवण्यात आले आहे। त्यामुळे कुठेतरी माननीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न साकारताना दिसत आहे। शुक्रवार दिनांक 5 जानेवारी रोजी आष्टी ते अमळनेर या 30 किलोमीटर रेल्वे मार्गावर ताशी 110 किलोमीटर प्रति तास वेगाने हायस्पीड चाचणी यशस्वी झाली। अमळनेरमध्ये रेल्वे दाखल झाल्यानंतर अमळनेरकरांनी आनंद व्यक्त केला। रेल्वे पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने अनेकांनी रेल्वेमध्ये बसून किंवा रेल्वे स्टेशनवर येऊन फोटो काढले। रेल्वे पाहण्यासाठी अमळनेरसह परिसरातील आजूबाजूच्या ग्रामस्थांनी स्टेशनवर मोठी गर्दी केली होती। आता येथूनच बीडचे अंतर देखील जवळ असल्याने बीड जिल्हावासियांमध्ये आनंद पसरला आहे। हायस्पीड चाचणी दरम्यान अमळनेर रेल्वे स्थानकावर रेल्वे पाहण्यासाठी लोकांची वाढती गर्दी पाहता त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांचे बारकाईने लक्ष होते। अमळनेरच्या पुढे आता बीडच्या दिशेने रेल्वेचे काम जलद गतीने सुरू आहे। सिंदफणा नदीवरील रेल्वेच्या पुलावरून रेल्वे जाताना आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। हा अमूल्य क्षण कैद करण्यासाठी अनेकांनी फोटो शूटिंग केले होते। तर सिंदफणा नदीवरील रेल्वे धावतानाचे दृश्य। आता पुढील टप्प्यामध्ये विगणवाडीपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। तर मित्रांनो, हा आजचा नगर बीड परे रेल्वे मार्गावरील महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा। जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचे कामकाज कुठपर्यंत आलं आहे याची जर माहिती पाहिजे असेल तर डाव्या बाजूचा व्हिडिओ पहा। नांदेड बिदर रेल्वे मार्गाविषयी अधिक माहितीसाठी उजव्या बाजूची प्लेलिस्ट नक्की चेक करा। धन्यवाद।